तर आपण या आकृतीमध्ये पाहू शकतो ही विभाजित वर्तुळारेखाची आकृती आहे आणि यामध्ये दोन देशांची तुलना वेगवेगळ्या व्यवसायांच्या बाबतीत केलेली आहे. याच्यामध्ये हा जो पहिला देश दाखवलेला आहे हा देश आहे जपानमधील भूमी उपयोजनाचा 2011 सालचा आणि हा जो आहे हा भारतामधील भूमी उपयोजनाचा 2011 सालचा. याच्यामध्ये पिवळा रंग कृषी उद्योग दाखवतो, कृषी योग्य जमीन दाखवते. लाल रंग स्थायी कृषी दाखवते. वनाच्छादित प्रदेश हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. स्थायी कुरण दाखवलेला आहे निळ्या रंगाने आणि इतर उद्योगधंदे हा पिवळ्या रंगाने, गडद पिवळ्या रंगाने दाखवलेला दिसून येत आहे. आणि याच्यावर काही प्रश्न दिलेले आहेत. मग त्या प्रश्नावरून आपल्याला समजून जाईल की कोणता देश विकसित आहे, कोणता विकसनशील आहे. बघू आपण. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की कोणत्या देशात वनांखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे. आकृतीचं जर पाहिलं तर वनांखाली हिरवा रंग म्हणजे जपान या देशामध्ये 2011 नुसार 68.5 एवढा वनांखालील प्रदेश आहे आणि भारतामध्ये 23.1 आहे. याचा अर्थ भारतामधलं वनांचं प्रमाण कमी आहे आणि जपानमधलं वनांचं प्रमाण जास्त आहे. दुसरा प्रश्नाचा जर विचार केला तर कृषी खालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे, म्हणजे शेती कुठे जास्त केली जाते. आता शेतीसाठी कोणतं वापरलेलं आहे, पिवळा रंग. आता भारतामध्ये बघा 52.8% एवढी शेतीचं म्हणजे आपली जमीन शेती योग्य आहे आणि जपानमध्ये फक्त 11.7%. आता शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे, म्हणजेच दोघं देशांची जर तुलना केली तर कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसाय जास्त आहे तर भारतामध्ये शेतीचं प्रमाण जास्त आहे. तिसरा प्रश्न, वरील दोन प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्या संबंधी भूमी उपयोजनाची सांगड कशी घालता येईल. आता वरील दोन प्रश्नांचा जर विचार केला तर प्राकृतिक रचना याचा अर्थ की भारतामध्ये शेती जास्त आहे, मग शेतीला सपाट जमीन जास्त लागते, म्हणजे भारतामध्ये सपाट जमिनीचं प्रमाण जास्त आहे. जपानमध्ये जर विचार केला तर त्याप्रमाणे एवढी सपाट जमीन नाही. पण जर वनांचा विचार केला तर वनांच्या दृष्टिकोनातून जपान हा भारतापेक्षा पुढे आहे, म्हणजे तिथे संतुलित हवामान आणि भारतामध्ये थोड्या प्रमाणावर असंतुलित हवामानाचं प्रमाण दिसून येईल. परंतु शेती योग्य जमीन भारतात जास्त आहे असं आपल्याला वरील दोन प्रश्नाच्या उत्तरावरून सांगता येते. तिसरा प्रश्न आहे भूमी उपयोजन क्षेत्रीय विकास यांचा संबंध शोधा. की आता जर आपण ढोबळमानाने जर कोणाला विचारलं की जपान जास्त प्रगतशील आहे की भारत, तर आपण म्हणतो जपान हा थोडा विकसित देश आहे आणि भारत हा विकसनशील देश आहे. भूमी उपयोजनाचा जर विचार केला तर मग कोणत्या गोष्टीमुळे जपान विकसित आहे, तर आपल्याला इथे दाखवता येतं की इतर म्हणजेच काय की तृतीय व्यवसाय वगैरे जास्त आहेत जपानमध्ये, म्हणजे 19% आहेत आणि भारतामध्ये तेवढे नाहीत, ते 16.4%. थोडा फरक आहे. म्हणजे ज्या भागामध्ये तृतीय व्यवसाय किंवा इतर उद्योगधंदे जास्त असतात तो देश विकसित असतो आणि ज्या भागामध्ये तृतीय व्यवसाय वगैरे थोडे कमी असतात तो विकसनशील आणि अविकसित असतो. तसं भारताचं आहे. म्हणजे व्यवसायांचा आणि देशाचा विकासाचा, भूमी उपयोजनाचा आणि देशाचा विकासाचा आपल्याला संबंध जोडता येतो. पुढचा प्रश्न असा आहे की जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन जास्त आढळते. तर जपानमध्ये जर कधी तुम्ही विचार केला तर भारतामध्ये, आता एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये शेतीचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त असते. जपानमध्ये शेतीचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे तिथे नागरी भूमी उपयोजन आहे. म्हणजे भारतामध्ये ग्रामीण भूमी उपयोजनाचं प्रमाण जास्त आहे आणि जपानमध्ये नागरी भूमी उपयोजनाचे प्रमाण जास्त आहे असं आपल्याला सांगता येतं. पुढचा आहे भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशांमधील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. आता ही यादी आपल्याला पुढे एक दिलेलं आहे की जपानमध्ये हे जे भूमी उपयोजन आहे त्याच्यावर कोणकोणते नैसर्गिक घटक आणि सांस्कृतिक घटक परिणाम करतात, भारतामध्ये कोणकोणते घटक परिणाम करतात, त्याच्यामध्ये मृदा, पाणी वगैरे हे सर्व सांगता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला जपान आणि भारत यांच्या भूमी उपयोजनामधला फरक सांगता येतो. दोघांच्या विकासामध्ये का फरक आहे, कारण भूमी उपयोजनामध्ये फरक आहे म्हणून. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण आता या भूगोलाचा जो भूमी उपयोजनाचा शेवटचा भाग आहे तो पाहणार आहोत. भूमी उपयोजन म्हणजे काय ते पाहिलं, भूमी उपयोजनाचे प्रमुख प्रकार 2 आणि त्याचे उपप्रकार पण पाहिले. जसं की नागरी भूमी उपयोजनामध्ये 3 प्रकार पाहिले, शेतजमीन, गायरान जमीन आणि वनजमीन. नागरी भूमी उपयोजन वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाते, जसं की व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र, मनोरंजनाचे क्षेत्र आणि मिश्र भूमी उपयोजन. नंतर मग आपण हे पण पाहिलं की जिथे ग्रामीण भाग सुरू होतो आणि शहरी भाग संपतो असा भाग म्हणजे संक्रमणाचा भाग, आणि त्याचं रूपांतर भविष्यामध्ये कशामध्ये होतं, उपनगरामध्ये होतं. असं कधीच होणार नाही संक्रमणाचं रूपांतर खेडेगावामध्ये होऊन जाईल, असं होत नाही, ते उपनगरांमध्ये होतं. जसं भांडूप असेल किंवा वांद्रे असतील तसं प्रत्येक शहरांच्या आजूबाजूला असतं.
वेल प्लॅन्ड शहर मग पाहिलं आपण की नियोजित शहर का असतात, कारण की जे अवाढव्य वाढून गेलेली शहरं असतात, अनियंत्रित वाढून गेलेली शहरं असतात, ज्यांची काही प्लॅनिंगच केलेली नसते, अशा शहरांमध्ये खूप काही समस्या दिसून येतात. मग अशा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन शहरांची निर्मिती करण्याचं आता एक नवीन धोरण त्या ठिकाणी सरकार आखतं. म्हणजे अगोदर त्या जमिनीवर पहिले शहरांची प्लॅनिंग केली जाते, नियोजन केलं जातं की कोणता भाग कुठे स्थापन करायचा, शाळा कुठे स्थापन करायची, दवाखाने कुठे स्थापन करायची, आणि नंतर मग त्या ठिकाणी शहरांची निर्मिती होते. अशा शहरांना नियोजित शहर असे म्हणतात. मग असे नियोजित शहर सिंगापूर आहे, सेऊल आहे, झुरिच आहे, वॉशिंग्टन DC आहे, ब्राझिलिया नावाचं शहर आहे. एवढंच नाही तर भारतामध्ये पण 2 शहरं अशी आहेत की ती नियोजित आहेत. एक चंदीगड आहे आणि एक भुवनेश्वर आहे. हे नियोजित शहर आहे. मग आता आपण हे पण पाहिलं की जपान आणि भारत, जपान आणि या भारताची तुलना आपण करून पाहिली की जपान मध्ये कोणते व्यवसाय जास्त आहेत, मग जपान विकसित आहे का, किंवा भारतामध्ये कोणते व्यवसाय जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे आणि भारत कोणता देश आहे, त्याची तुलना पाहिली की भारत हा विकसनशील आहे, जपान हा विकसित आहे. ज्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायाची संख्या जास्त असते तो शक्यतो विकसनशील असतो, म्हणजे ते तृतीय व्यवसाय जास्त असतात तो विकसित असतो. ती रंगाने दाखवलेले आहेत. कृषी क्षेत्र कोणी जास्त वापरलेलं आहे, वन क्षेत्र कुठे जास्त आहे ते आपण पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे जमिनीची मालकी हक्क किंवा जमिनीची मालकी. जमिनीची मालकी या जमिनीची मालकीमध्ये पहिला आहे 7/12चा उतारा. आता जमिनीची मालकी पहिले बघू आपण. मागेच पाहिलं शेत जमीन कुणाच्या मालकीची असते, वैयक्तिक मालकीची असते. वन जमीन कुणाच्या मालकीची असते, शासनाच्या मालकीची असते. किंवा गायरान जमीन कुणाच्या मालकीची असते, गावाच्या मालकीची असते. त्या गावामधल्या सर्व लोक जे राहतात त्या लोकांच्या मालकीची असते. मग हे मालकी पाहिल्यानंतर भूमी उपयोजनाचे प्रकार पाहिल्यानंतर ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, त्या जमिनीवर किती कर आकारले जातात, त्या जमिनीवर बोजा आहे का, किंवा त्या जमिनीचा आकार कसा आहे, क्षेत्रफळ कसं आहे, यासाठी त्याची नोंद करणे आवश्यक असते. तुम्ही ग्रामीण भागाचं बघा किंवा शहरी भागाचं बघा. जर एखादा उद्योग व्यवसाय असेल त्या जमिनीवर, तर मग त्याची जमिनीचा आकार किती आहे, त्याचा मालक कोण आहे, तो व्यवसाय करण्यासाठी त्याने परवानगी घेतली आहे का, त्याची नोंद कुठेतरी करून ठेवलेली असते. किंवा ग्रामीण भागामध्ये शेतीचा विचार बघा, शेतीचं क्षेत्रफळ किती, त्याच्यावर किती कर्ज आहे, त्या जमिनीवर त्याने किती कर्ज घेतलेलं आहे बँकेकडून, किंवा त्या जमिनीवर किती बोजा म्हणजे कर्ज आहे, किंवा ती जमीन कोणाच्या मालकीची आहे, त्याला वारस कोण आहेत, त्याची नोंद करून ठेवावी लागते. मग अशी ही जी नोंद आहे ती नोंद महसूल खात्याकडे करावी लागते. कोणत्या खात्याकडे? महसूल खातं. प्रत्येक शहरामध्ये एक महसूल खातं असतं, ग्रामीण भागामध्ये पण महसूल खातं असतं, तलाठी वगैरे किंवा ग्रामसेवक यांच्याकडे महसूल खातं असतं. आणि या जमिनीची नोंद मग या महसूल विभागाकडे करावी लागते. आणि मग महसूल विभागामधून आपल्याला ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, त्याच्यावर किती बोजा आहे हे जर बघायचं असेल तर मग त्यांच्याकडून एक आपल्याला कागद मिळतो. त्या कागदाला 7/12चा उतारा असे म्हणतात. त्या कागदाला काय म्हणतात? 7/12चा उतारा. समजा जर तुम्हाला एखादी जमीन विकत घ्यायची असेल तर मग ती विकत घेतलेल्या जमिनीचा आकार किती आहे, किती बाय किती आहे, किती क्षेत्रफळ आहे, त्या जमिनीचे मालक कोण आहेत, किंवा त्या जमिनीवर कशाचं कर्ज तर नाही, हे सगळं बघून तुम्ही ती जमीन विकत घेणार. म्हणजे पहिले तुम्ही काय बघणार, त्या जमिनीच्या ठिकाणी जाणार. मग तुम्हाला समजेल का? तुम्हाला फक्त जमिनीचा मालक समजेल किंवा जमिनीचा आकार समजून जाईल, पण त्या जमिनीवर किती बोजा आहे, त्याला वारस किती आहेत हे जर समजून घ्यायचे असेल तर त्या जमिनीची नोंद करून ठेवलेली असेल. कोणत्या विभागाकडे? महसूल विभागाकडे. मग ते महसूल विभागाचे व्यक्ती त्या जमिनीचा एक उतारा देतील. त्या उताराला म्हणायचं 7/12चा उतारा. 7/12चा उतारा या जमिनीचा मालकी हक्क दर्शवतो, ती जमीन कोणाची आहे. नंतर महसूल विभागातर्फे क्रमांक 7 आणि क्रमांक 12 अशी मालकीची हक्क संबंधित कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. विशेष कलमे आहेत त्याविषयी की हे कलम गाव क्रमांक 7 आणि गाव क्रमांक 12 म्हणून 7/12 तयार होतो, हे त्या ठिकाणी कलम दिलेले आहे. मग 7/12चा उतारा म्हणजेच काय की तो जमिनीचा एक आरसा आहे. 7/12चा उतारा हा एक प्रकारचा जमिनीवरचा आरसा आहे. म्हणजे त्या जमिनीवर तुम्ही प्रत्यक्ष जरी गेले नाही, त्या जमिनीवर जरी तुम्ही प्रत्यक्ष गेले नाही आणि तुम्ही फक्त 7/12चा उतारा वाचला तर त्या 7/12च्या उतारावरून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तिथे तुम्हाला जाण्याची पण गरज नाही, कारण 7/12चा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा. कारण
त्या सातबाराच्या उतारावर वरती लिहिलेलं असतं त्या सातबाराच्या मालकीचं म्हणजे त्या जमिनीच्या मालकाचं नाव, किंवा तो जर मालक मेला तर त्याला कोण कोण वारीस आहेत, त्याच्या मुलांचं नाव, त्याच्या पत्नीचं नाव, त्याच्या मुलींचं नाव, त्या सगळ्यांची नावं त्याच्यावर असतात. म्हणजे त्या जमिनीचे मालक कोण कोण आहेत, त्याचा मालकाचं मी नाव असतं, तो मालक जर वारला तर मग त्याच्या वारसांचं पण नाव असतं. त्या जमिनीवर किती बोजा आहे किंवा त्या जमिनीवर त्यांनी किती बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे ते पण लिहिलेलं असतं सातबाराच्या उतारामध्ये, की या जमिनीवर 1,00,000 रुपये बोजा आहे, 2,00,000 रुपये बोजा आहे, असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. ती जमीन त्याला कुणाकडून मिळालेली आहे, शासनाकडून मिळालेली आहे की त्याच्या वडिलांनी ती विकत घेतलेली आहे, ती पण माहिती असते त्याच्यावर. नंतर त्याचं क्षेत्रफळ किती आहे, आकार किती आहे, ती पण माहिती असते. म्हणजे त्या जमिनीवर तुम्ही जर नाही पण गेलात आणि फक्त सातबाराचा जर उतारा वाचला तर सातबाराच्या उतारामध्ये तुम्हाला सगळं कळून जातं की ती जमीन कशी आहे. मग सातबाराच्या उताराचं आपल्याला एक नमुना दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्या नमुन्यावरून तुम्ही माहिती वाचू शकता, तो नमुना वाचू शकता. त्या नमुन्यावरून तुम्हाला कळून जाईल की सातबाराचा उतारा कसा आहे. मी थोडक्यात तुम्हाला दाखवेल तो त्या आकृत्यांच्या स्पष्टीकरणामध्ये. आपल्या पुस्तकामध्ये जेवढ्या आकृत्या आहेत, जसं मी तुम्हाला जपान आणि भारताची तुलना करून देणार आहे, पुढे मग एक स्तंभालेख आहे त्याची पण तुलना आहे, अजून एक पाई डायग्राम विभाजित वर्तुळा त्याची तुलना करणार आहे. जो पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी जोडेल. जसं की हा भारत आणि जपानचा जोडलेला आहे तसं तो याच्या मागे जोडेल, तो बघून घ्यायचा. मग अशा प्रकारे हा सातबाराचा उतारा आहे. मग या सातबाराचा उताराचं वाचन विशिष्ट पद्धतीने करावं लागतं. ते कसं करावं लागतं ते सांगेल. मग सातबारा म्हणजे काय, तर गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 मिळून तयार झाला सातबारा. गाव नमुना क्रमांक 7, गाव नमुना क्रमांक 7 व गाव नमुना क्रमांक 12 मिळून तयार झाला सातबारा. असा हा सातबारा तयार झालेला आहे. गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 मिळून तयार झाला सातबारा. मग 7 आकडा काय दर्शवतो, 7 आकडा त्या जमिनीचा मालक कोण आहे ते दर्शवतो. आणि 12 आकडा काय दर्शवतो की त्या जमिनीवर कोणती पिकं पेरलेली आहेत. म्हणजे जर शेत जमिनीचा उतारा तुम्हाला पाहिजे असेल तर तो असतो सातबाराचा उतारा. शेत जमिनीचा उतारा म्हणजे सातबाराचा उतारा, की ज्या जमिनीवर शेती केली जाते त्या जमिनीच्या उताराला म्हणतात सातबाराचा उतारा. म्हणजे त्या गाव नमुना क्रमांक 7 म्हणजे त्या मालकाचं नाव असेल आणि गाव नमुना क्रमांक 12 म्हणजे त्या शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं, की या वर्षाला कोणती, कापूस पेरला गेला, ऊस पेरला गेला, गहू पेरला गेला, तांदूळ पेरला गेला, केळी पेरली गेली, ती तिथे माहिती असते. गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 म्हणजे जो उतारा शेतीविषयक असतो, जो उतारा शेतीविषयक असतो अशा उताराला सातबाराचा उतारा असे म्हणतात. मग सातबारा उतारा कसा तयार होतो, तर गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 मिळून तयार होतो सातबारा. मग जर तुम्हाला असा सातबारा शहरामध्ये मिळवायचा असेल तर मग तिथे भूमी अभिलेख केंद्र असतं. त्या भूमी अभिलेख केंद्रामधून अभिलेखगार म्हणून असतं ठिकाण असतं, शहरामध्ये जा तिथे भेटून जाईल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सातबाराचा उतारा मिळतो. आणि गावामध्ये जर तुम्हाला सातबाराचा उतारा मिळवायचा असेल तर तलाठीकडे मिळतो. आता ऑनलाईन पण येऊन गेलेले आहेत, ऑनलाईन जर नंबर वगैरे टाकले, नाव टाकले तर तुम्हाला त्या शेतीचा सातबारा उतारा ऑनलाईन पण मिळू शकतो. परंतु शक्यतोवर गावामध्ये जर तुम्हाला सातबाराचा उतारा मिळवायचा असेल तर तलाठीकडे जावं लागतं. आणि शहरामध्ये भूमी अभिलेख केंद्र किंवा भूमी अभिलेख विभाग आहे त्या विभागामध्ये जावं लागतं आणि मग सातबाराचा उतारा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो. मग अशा सातबाराचा उतारा तुम्ही हातात घेतला, मग या सातबाराचं वाचन जर करायचं असेल तर तुम्ही ते वाचन कसं करू शकता, तर पुढचा मुद्दा आहे सातबाराचं वाचन कसं कराल ते बघू. तर सातबाऱ्याचं वाचन कसं करायचं, सातबारा कसा वाचायचा. समजा तुमच्या हातात सातबारा दिला, मग तिचे तर बारीक बारीक चौकोन असतात, खूप नावं असतात, पिकांची पण नावं असतात, तिथे आकडे पण दिलेले असतात, किती कर्ज आहे काय, मग तिथे तुम्हाला समजणार नाही. म्हणून तिथे इथेच दिलेलं आहे 8वी मध्येच तुम्ही. आम्हाला तर म्हणणं होतंच सातबाराचा उतारा कसा वाचायचं, जर कधी अचानक आम्ही 10वी 12वी मध्ये आमच्या हातात आला ते कळायचं पण नाही आम्हाला, पण तुम्हाला कळेल कारण की 8वी मध्ये तुम्हाला दिलेला आहे सातबाराचा उतारा कसा वाचायचा. तर सातबाराचा उतारा एका कोपऱ्यामध्ये तिथे भोगवटदार क्रमांक 1 असतो. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहेत ना, असं लिहिलेलं असतं तिथे कोपऱ्यामध्ये भोगवटदार क्रमांक 1. आता भोगवटदार क्रमांक 1 जर असेल तर ती जमीन आपल्याला वंश परंपरेने मिळालेली आहे. म्हणजे ती जमीन आपल्या आजोबांची होती, आजोबांकडून वडिलांकडे आली, वडिलांकडून आपल्याकडे येईल, आपल्याकडून आपल्या मुलांकडे जाईल. म्हणजे ती जमीन आपल्याला सरकारने दिलेली नाही, ती वंश परंपरेने कदाचित त्यांनी ती विकत घेतली असेल सरकारकडून किंवा कोणाकडून, आणि विकत घेतल्यानंतर ती जमीन आपल्याकडे आलेली आहे. म्हणजे तिथे जर लिहिलेलं असेल भोगवटदार क्रमांक 1 तर ती जमीन आपल्याला कुणीही दान केलेली नाही, ती जमीन आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेली आहे.
म्हणून त्या जमिनीचं तुमची मर्जी काहीही करू शकता. तुम्ही तिला दान देऊ शकता, तुम्ही तिला विकू देऊ शकतात, किंवा तुम्ही तिला भाडेपट्ट्याने देऊ शकतात, खरेदी विक्री करू शकतात, गहाण ठेवू शकतात, तुमची मर्जी. कारण ती तुम्हाला भोगवटदार क्रमांक 1 तुमच्या वडीलपार्जित की वंशपरंपरेने ती मिळालेली आहे. तुमची मर्जी, तुम्ही काही करू शकतात. पण जर तिथे लिहिलेलं असेल भोगवटदार क्रमांक 2 असं जर लिहिलं असेल तर मग अवघड होतं. भोगवटदार क्रमांक 2 जर लिहिलेलं असेल तर अशा वेळेस ती जमीन आपल्याला सरकारकडून मिळालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय झालं की जुन्या कालावधीमध्ये कसं होतं, काही लोकांकडे खूप जमिनी होत्या, काही लोकांकडे नव्हत्याच, काही लोकांकडे खूप कमी होत्या. म्हणजेच सामाजिक विषमता त्यावेळेस होती. मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने असा निर्णय घेतला की आपल्याला समाजामध्ये समता आणायची. म्हणजे कोणाकडे जर भरपूर जमिनी असतील तर अशा जमिनी मग सरकारने जप्त केल्या. कारण ते असं सावकार वगैरेच्या पद्धतीने किंवा हडप केलेल्या असतील मारामारीने, मग अशा जमिनी त्यांनी सगळ्या जप्त करून टाकल्या. आणि जप्त केलेल्या जमिनी मग समाजामध्ये ही विषमता कमी व्हावी यासाठी त्यांच्याकडे जमिनी नसतील अशा लोकांना थोड्या जमिनी दिल्या, ज्यांच्याकडे खूप कमी जमिनी असतील तशा लोकांना काही जमिनी दिल्या. मग जमिनी दिल्यानंतर मग समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकारने काही लोकांना, गावामधल्या काही लोकांना जमिनी दिलेल्या आहेत. मग जर कधी आपल्याला ती जमीन सरकारकडून मिळालेली असेल तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं भोगवटदार क्रमांक 2. भोगवटदार क्रमांक 1 असेल तर ती जमीन आपल्याला वंशपरंपरेने मिळालेली आहे, आणि भोगवटदार क्रमांक 2 जर लिहिलेलं असेल तर ती जमीन आपल्याला शासनामार्फत मिळालेली आहे. कारण शासनाने भरपूर लोकांना, अल्पभूधारक किंवा भूमिहीन लोकांना जमिनी दिल्या होत्या. बक्षिसं म्हणतात आपण, बक्षीस मिळालेली मला जमीन, म्हणजे मला सरकारने दिलेली आहे पेरण्यासाठी, त्याची गरिबी मिटवण्यासाठी. मग जर तुम्हाला अशी जमीन गहाण ठेवायची असेल, विकायची असेल, दान करायची असेल तर ती जमीन जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गहाण पण ठेवता येत नाही, जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय दान पण करता येत नाही किंवा विकता पण येत नाही. मग अशी जी जमीन आहे त्या जमिनीचा मालक हा शासन आहे, जिल्हाधिकारी आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला तो हक्क दिलेला आहे, जिल्हाधिकारी तो निर्णय घेतो. जर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही तर तुम्हाला ते विकता पण येत नाही, गहाण पण ठेवता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला ती जमीन काही करता येत नाही. नाहीतर मग तुम्हाला शासनाकडून बक्षीस भेटली नाही आणि तुम्ही दान करून टाकशाल असं चालणार नाही. अगोदर तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. नंतर तो सातबाराचा उतारा भोगवटदार क्रमांक 1 आणि भोगवटदार क्रमांक 2 असं वाचल्यानंतर आपल्याला समजून जातं की जमीन आपल्याकडे कशी आलेली. नंतर त्याखाली जमिनीचा आकार दिलेला असतं, क्षेत्रफळ की इतक्या बाय इतकं असं क्षेत्र दिलेलं असतं. तर ती जमिनीचा मालक समजल्यानंतर, ती जमीन कशी आली हे समजल्यानंतर मग तुम्हाला त्या खाली दिलेलं असतं जमिनीचा आकार, क्षेत्रफळ. 1 एकर, 2 एकर, 3 गुंठा, 4 गुंठा असं आकार त्या ठिकाणी दिला असतो. इतक्या बाय इतकं 10 बाय 20, 30 बाय 40 असं मीटर, इतक्यापर्यंत फूट अशी जमिनीचा आकार त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्या खाली दिलेलं असतं की त्या जमिनीवर बोजा कसा आहे, बोजाची रक्कम दिलेली असते. जर 10 लाख रुपये असतील तर याचा अर्थ त्या जमिनीवर 10 लाख रुपये कर्ज आहे. म्हणजे त्या बँकेने कडून घेतले असतील, सोसायटीकडून घेतलेले असतील. मग जर ती जमीन विकायची असेल तर पहिले तो बोजा नील करावा लागेल, नंतर ती जमीन विकावी लागेल. समजा तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यांकडून जमीन घ्यायची तर तुम्ही डायरेक्ट जमीन घेऊ शकत नाही. पहिले तुम्ही सातबाराचा उतारा बघायचा, सातबाराच्या उतारावर बघायचं. जर भोगवटदार क्रमांक 1 असेल तर तुम्हाला कशाची परमिशन लागेल, जिल्हाधिकारी परमिशन लागण्याची गरज नाही. पण भोगवटदार क्रमांक 2 असेल तर जिल्हा अधिकाऱ्याची परमिशन लागेल की मला ही जमीन विकत घ्यायची आहे, किंवा त्याला बी परमिशन लागेल की मला ही जमीन विकायची आहे. एवढंच नाही, जर कधी बँकेने तिथे 10 लाख रुपये लिहून ठेवलेले आहेत आणि तुम्ही ती जमीन घेऊन टाकली तर मग ती जमिनीचे 10 लाख रुपये तुम्हाला फेडावे लागतील. म्हणून पहिले तो सातबाराचा उतारा वाचायचा. जर त्याच्यावर बोजा असेल, कोणत्या बँकेचं कर्ज असेल तर त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की या जमिनीवर एवढा एवढा बोजा आहे. मग ते नील केल्याशिवाय ती जमीन मात्र घ्यायची नाही. नंतर मग मालकाचं तर नाव असतं, पण त्या मालकाला वारस पण असतात. जर समजा तो मालक मेला तर ती जमीन कुणाच्या नावाने जाणार आहे त्याची पण माहिती त्या ठिकाणी असते. म्हणजे सातबाराचा उतारा वाचला काय आणि जमिनीवर जाऊन तिथली माहिती मिळवली काय सेम आहे, कारण की तो एक आरसा आहे. तर असा होता हा सातबाराचा उतारा. आता आपल्याला बघायचंय मिळकत पत्रिका. आता मिळकत पत्रिका म्हणजे काय ते बघू. आता हे आहे मिळकत पत्रिका. आता मिळकत पत्रिका म्हणजेच काय की जी जमीन बिगर शेत जमीन असते, म्हणजे जिथे शेती केली जात नाही आणि इतर मालमत्तेची नोंद केली जाते, अशा जमिनीला बिगर शेत जमीन किंवा अशा जमिनीला प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका असे म्हणतात, बिगर शेत जमिनीला.
म्हणजे ज्या जमिनीवर शेती केली जात नाही, मग उदाहरणार्थ जिथे लोक राहतात, मग तो उतारा जर मिळवायचा असेल तर तो उतारा म्हणजे मिळकत पत्रिका. जिथे तुम्ही एखादा छोटासा कारखाना बांधला किंवा उद्योगधंदा उभा केला, ती जमिनीची मालकी जर बघायची असेल तर ती मालकी त्याची नोंद करावी लागते महसूल खात्याकडे, आणि ती नोंद मिळकत पत्रिकेमध्ये होते. म्हणजे दोन प्रकार असतात जमिनीचे, एक सातबाराचा उतारा असतो आणि एक मिळकत पत्रिका असते. जिथे शेती केली जाते तो असतो सातबाराचा उतारा, जिथे शेती केली जात नाही ती असते मिळकत पत्रिका. शेती केली जात नाही म्हणजे तिथे सगळं असेल, मग तिथे व्यावसायिक क्षेत्र असेल, वाहतुकीचे क्षेत्र असेल, निवासी क्षेत्र असेल, मनोरंजनाचे क्षेत्र असतील, मिश्रभूमी उत्पन्नाचा काही भाग असेल, अशा भागाला मिळकत पत्रिका असे म्हणतात. मग जसं सातबाराच्या उतारावर माहिती असते तसं मिळकत पत्रिकावर पण माहिती असते. मिळकत पत्रिका पण मग त्या जमिनीचा, म्हणजे जिथे शेती केली जात नाही त्या जमिनीचा तो आरसा आहे मिळकत पत्रिका. म्हणजे त्या मिळकत पत्रिकेवर सुद्धा ती कुणाच्या मालकीची आहे, त्याची वारस कोण आहे, त्या जमिनीवर काही बोजा आहे का, प्लॉट क्रमांक, सिटी सर्वे क्रमांक, त्या जमिनीचा आकार, ही सगळी माहिती या मिळकत पत्रिकेमध्ये असते, सगळी माहिती. मग अशी मिळकत पत्रिका जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही गावाकडे कोणाकडे जा, तर ग्रामसेवक, कुणाकडे, ग्रामसेवकाकडे ती ही मिळकत पत्रिका मिळते. आणि सातबाराचा उतारा कुणाकडे मिळायचा, तलाठीकडे. फरक स्पष्ट करामध्ये विचारला जातो, सातबाराचा उतारा व मिळकत पत्रिका. मग फरक स्पष्ट करायला लिहायचं, ज्या जमिनीवर शेती केली जाते अशा जमिनीचा उतारा म्हणजे सातबाराचा उतारा, आणि ज्या जमिनीवर शेती केली जात नाही, इतर उद्योगधंदे केले जातात, अशा उताराला मिळकत पत्रिका असे म्हणतात. सातबाराच्या उतारामध्ये गाव क्रमांक वगैरे राहत नाही, प्लॉट क्रमांक, सिटी सर्वे क्रमांक राहत नाही, इथे सिटी क्रमांक, सर्वे क्रमांक वगैरे सगळी माहिती असते. सातबाराच्या उतारामध्ये मालकी, बोजा वगैरे यांची माहिती असते, इथे पण मालकी, वारस वगैरे यांची माहिती असते. सातबाराचा उतारा गावामध्ये आपल्याला तलाठीकडून मिळतो, मिळकत पत्रिका आपल्याला गावाकडून, ग्रामसेवकाकडून मिळते, गावामध्ये ग्रामसेवकामुळे मिळते. तर अशा प्रकारे ही मिळकत पत्रिका असते. हा असा फरक स्पष्ट करा तुम्हाला दिलेला असतो. तर मिळकत पत्रिका म्हणजे काय, सातबाराचा उतारा म्हणजे काय, सातबाराचा उतारा कसा वाचायचा, किंवा जपान आणि भारत यांची तुलना आपण या ठिकाणी पाहिली. आता आपल्याला बघायचं आहे की जो स्तंभालेख दिलेला आहे वर्षांचा, त्या वर्षामध्ये स्तंभालेखामध्ये कोणती जमीन किती टक्के वापरली गेली, 1991-92ला, 2001ला, 2010-11ला, तो तुलना करणारा हा नकाशा किंवा भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक आणि पहा बरे जमते का, तो एक भाग आपल्याला बघायचा आहे. तो भाग बघितल्यानंतर मग आपला पाठ संपेल आणि नंतर मग आपण पुढचा पाठ बघू. धन्यवाद. तर हे आहे सातबाराचा उतारा. सातबाराचा उतारा कसा वाचतात ते तुम्हाला सांगितलं. परत एकदा बघा, इथे लिहिलेलं आहे भूक वटदार क्रमांक 1 वर्ग 1. याचा अर्थ ही जी जमीन या शेतकऱ्याला मिळालेली असेल, ही जमीन त्यांना वंश परंपरेने मिळालेली आहे, त्यांना काही सरकारने दान केलेली नाही. जर 2 राहिलं असतं तर मग ते सरकारने त्यांना दान केलेले आहे किंवा बक्षीस दिलेले आहे असं सांगता येतं. इथे बघा, हा सातबाराचा उतारा कुठला आहे ते आपण बघतो की वडझिरे गाव, पारनेर तालुका, अहमदनगर जिल्ह्यामधला हा आहे. नंतर उपविभाग 757. नंतर डावीकडून वाचन सुरुवात करायची, जसं की इथे दिलेलं आहे. क्षेत्राचं चौरस किलोमीटरमध्ये आकार दिलेला आहे 2.10. बागायत आहे का, वर्कस आहे का, इतर आहे. एकूण क्षेत्र किती आहे, 2.10, म्हणजे 2 एकर जमीन असं त्या ठिकाणी सांगता येतं. मग लागवड किती केलेली आहे ते पण इथे दाखवलेले. पोट खराब किंवा लागवडीस आरोग्य असणारी जमीन वर्ग 1, वर्ग 2. नंतर वारस वगैरे, कुडाचे नाव, आप्पा पांडू यांनी 88 एजची सर्टिफिकेट मिळणार, म्हणजे आप्पा पांडू याची ती शेती आहे. बोजा तिथे दिलेला आहे, सोसायटीचा ई करार असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे या नमुना पत्रावरून आपल्याला कळतं की या सातबाराच्या उतारामध्ये ही जमिनीचा आकार केवढा आहे, त्याच्यामध्ये पिकांचं उत्पादन कसं घेतलं जातं, किंवा वारस कोण आहे. इथे बोजा दाखवलेला आहे 1, 2, 3, 4 शून्य दाखवलेले, त्याचा अर्थ 1,00,000 रुपये याच्यावर बोजा आहे. सेंट्रल बॉक्स, सेंट्रल या शाखेचं त्याच्यावर किती बोजा आहे, 1,00,000 रुपये बोजा आहे. विहीर आहे. नंतर सिंचन आहार, प्रशांत आहार, एक सामायिक विहीर, म्हणजे दोघांनी मिळून ती सामायिक विहीर बांधलेली आहे.
असं हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे या नमुना पत्रामध्ये. म्हणजे आपल्याला ती जमीन कशी आहे त्या ठिकाणी सांगता येतं. इथे बघू शकतात तुम्ही की कोण कोण वारस आहे, त्या वारसांचं नाव इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही शेत जमिनीमध्ये कोणाच्या मालकीची आहे, त्याचे वारस कोण आहेत, त्याचा एकरी भाग किती आहे, म्हणजे ती जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे, ही सगळी माहिती या सातबाराच्या उत्तरामध्ये असते. पुढचा जर आकृतीचा विचार केला तर हा स्तंभालेख दिलेला आहे. स्तंभालेखमध्ये असं म्हटलेलं आहे की 1990 ते 91 या काळातील कोणती भूमी उपयोजन 2010-2011 पर्यंत कमी होताना दिसत आहे, त्यामागचे कारण काय असावे. जर तुम्ही या आलेखाचा व्यवस्थित अभ्यास केला तर इथे पाहू शकतात, हा जो पिवळा जागेत इतर अकृषी जमीन, इतर अकृषी जमीन जी होती ती 90-91 मध्ये खूप जास्त आहे, पण इथे कमी झालेली दिसून येते इतर अकृषी जमीन. तसं शेत जमिनीचा पण जर विचार केला तर थोडा फरक शेत जमिनीमध्ये, म्हणजे अगोदर ती जास्त होती, आता थोडी कमी ही शेत जमीन होऊन गेलेली. याचं कारण आपल्याला सांगता येईल की मग त्या ठिकाणी काय होऊन गेलंय, लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचं प्रमाण कमी झालं आणि निवासी क्षेत्राचं प्रमाण जास्त वाढून गेलेलं आहे. म्हणजे 1990-91 पासून तर 2000 ते 2001 मध्ये थोडा बदल आणि 2010-2011 मध्ये याच्यापेक्षा अजून थोडा बदल दिसतो. जर कधी पुढच्या वर्षाचा विचार केला तर मग अजून शेतीचं प्रमाण थोडं कमी होऊन जाईल आणि निवासी क्षेत्राचं प्रमाण वाढून जाईल. वनांचं प्रमाणाचा जर विचार केला तर जवळजवळ सारखं वनांचं प्रमाण आहे, फक्त अकृषी जमीनमध्ये थोडा बदल झालेला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते, याचा भारतीय अर्थव्यवस्थेची काय संबंध लावता येईल. जर कधी तुम्ही या भूमी उपयोजनाचं इथे पाहिलं तर हिरव्या रंगाचे जे स्तंभ आहेत ते हिरव्या रंगाचे स्तंभ सगळ्यात जास्त दिलेले आहेत. मग हिरवा रंग इथे काय दर्शवतो, तर इथे हिरवा रंग दर्शवतोय एकूण शेती क्षेत्र. मग एकूण शेती क्षेत्राचा जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त जमीन कशासाठी वापरली जाते, शेतीसाठी वापरली जाते. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था कशावर संबंधित आहे, शेतीवर. आपण कृषीप्रधान देश असं म्हणतो. तिसरं आहे, शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई विचार करता येईल का. आता शेतीखालचं जर दिवसेंदिवस प्रमाण कमी होत असेल तर मग अन्नाची टंचाई भासेल का, तर असंही होऊ शकतं. शक्यतोवर भारतामध्ये आता शेतीचा जरी लहान आकार असला तरी उत्पादनात वाढ झालेली आहे, कारण की सुधारित बी बियाणे, फवारणे, रासायनिक खतं वगैरे. पण भविष्यात जर कधी हे प्रमाण खूपच कमी होऊन गेलं तर शक्यतोवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर अन्न टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून शेतीचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. हा तक्ता बघू आपण आता. पहिला हा प्रश्न पण विचारलेला आहे, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. मग याच्यामध्ये नागरी भूमी उपयोजनावर कोणते परिणाम करतात आणि ग्रामीण भूमी उपयोजनावर, नागरी आणि ग्रामीण या दोघं भूमीवर. पहिलं बघायचं आहे ग्रामीण भूमी उपयोजनावर कोणते घटक परिणाम करतात. तुम्ही असं तक्ता न लिहिता डायरेक्ट बी लिहिलं तरी चालेल. हवामान, मृदा. आता ग्रामीण भूमीवर हवामान परिणाम करणारे, कारण शेती आहे तिथे. मृदा, शेती आधारित म्हणून त्याच्यावर परिणाम. उताराचे स्वरूप, जर उतार तीव्र असेल तर शेती कमी केली जाईल आणि जर सपाट जमीन असेल शेती जास्त. जलसिंचनाची सुविधा जर चांगल्या असतील तर शेतीचं उत्पादनात खूप वाढ होईल, तर नाहीतर मग जलसिंचन नसेल तर मग शेतीचं उत्पादन थोडं कमी असेल. नैसर्गिक साधन संपत्ती जर चांगली असेल, उदाहरणार्थ खनिजे वगैरे, तिथे खाणकाम व्यवसाय केला जाईल. वनांचं प्रमाण जास्त असेल तर वनांवर आधारित उद्योगधंदे जास्त केले जातील. एवढंच नाही तर सरकारी धोरण, सरकारची परमिशन पण लागते कोणता व्यवसाय करायचा की नाही करायचा. म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनावर हे घटक परिणाम. शहरीवर बी तेच करतात, फक्त एक दोन ठिकाण बदललं तर. त्याच्यामध्ये भूत क्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण. जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तिथल्या नगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. वाहतूक मार्ग, जर वाहतूक मार्ग जात असेल तर तिथे मग घरांची बांधणी करता येणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे नागरी भूमी उपयोजनावर हे घटक परिणाम करतात. औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, हे सगळे घटक लक्षात ठेवायचे आणि हे घटक तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आता असा हा पहिला तक्ता आहे. दुसऱ्या तक्ताचा विचार करा, पहा बरे जमते का. याच्यामध्ये बघा, हा सुद्धा पाय डायग्राम दिलेला आहे, म्हणजे विभाजित वर्तुळालेख. याचा जर विचार केला तर 56.8%, 8.3% इथे रंग बी दाखवलेले आहेत. लागवडीखालील क्षेत्र आहे 56.8, पडीत जमिनीचं क्षेत्र आहे 8.3, चराऊ जमिनीचं क्षेत्र आहे 7.9, बिगर शेती क्षेत्र आहे 10, वनांखालील क्षेत्र आहे 16.9 असं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारलेले, आकृतीचे निरीक्षण करा, खालील प्रश्नांची उत्तर द्या. पहिला प्रश्न विचारलेला आहे, शेती योग्य जमीन किती टक्के आहे. सोपं आहे, शेती योग्य जमीन किती टक्के आहे. मग तर शेती योग्य
जमीन आहे 56.8%. दुसरा प्रश्न, नापीक जमीन किती टक्के आहे? 8.3%. नापीक जमीन म्हणजे जी पडलेली आहे. महाराष्ट्रातील वनांखालील जमिनीची टक्केवारी, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. तर वनांखाली टक्केवारी 16.9%. बिगर शेती जमीनचे क्षेत्र, बिगर शेती, तर ती आहे 10.2%. अशा प्रश्नांची उत्तर लिहायचे. अशी आकृती पण तुम्हाला येईल 2 मार्काला आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची. अशा प्रकारे आपला हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.